नमस्कार, मी आनंद पद्माकर डांगरे आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या व्हिडिओमधील विषय आहे हाऊ टू बिल्ड ग्रेट रिलेशनशिप्स. नात्याची वीण ही घट्ट बनवावी लागते आणि ही वीण घट्ट बनवायची असेल तर कोणते 8 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. मग नातं ते असू शकतं तुमच्या फॅमिली मेंबरसोबतचं, ते असू शकतं तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतचं, ते असू शकतं तुमच्या कस्टमरसोबतचं, ते असू शकतं तुमच्या सप्लायरबरोबरचं, ते असू शकतं तुमच्या ऑफिसमधील स्टाफसोबतचं. लक्षात घेऊ 8 मुद्दे जे तुमच्या नात्याला एक सुदृढ नातं बनवू शकतात. आणि ह्या मुद्द्यांमधला मुद्दा क्रमांक 1 आहे बिकम कॉन्ट्रीब्युटर नॉट कन्झ्युमर इन रिलेशनशिप. आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांची बँक अकाउंट असतात आणि या बँकेमध्ये ज्यावेळेस आपण भरणा करतो त्यावेळेस काय होतं, आपला बँक बॅलन्स हा वाढतो आणि ज्यावेळेस आपण विड्रॉ करतो त्यावेळेस बॅलन्स हा कमी होतो आणि ज्यावेळेस आपण बॅलन्सपेक्षा सुद्धा जास्त विड्रॉ करतो त्यावेळेस आपलं अकाउंट जे आहे हे ओव्हरड्राफ्टमध्ये जातं, ओडी त्याला म्हणतात. आणि कमी बॅलन्स आणि ओव्हरड्राफ्ट हा कोणाला आवडत नसतो. नात्याच्या बाबतीमध्ये देखील असंच काहीतरी आहे. ज्यावेळेस आपण नात्यामध्ये काही गोष्टींचा भरणा करतो त्यावेळेस नातं हे बळकट होतं. ज्यावेळेस नात्यामध्ये आपण प्रेम, आपुलकी, सद्भावना, सेवा, काळजी, मार्गदर्शन आदी गोष्टींचा भरणा करतो त्यावेळेस नातं हे आपलं बळकट होतं. पण ज्यावेळेस आपण मागणी, अपेक्षा, कन्झम्पशन जास्त करतो त्यावेळेस नातं हे वीक होतं. त्यामुळं ऑलवेज बिकम कॉन्ट्रीब्युटर दॅन अ कन्झ्युमर इन रिलेशनशिप. एक उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या सप्लायर कंपनीबरोबर डील करतायत. तुम्ही त्यांना सांगताय की मला डिस्काउंट अजून पाहिजे, मला डिस्काउंट अजून पाहिजे, मला डिस्काउंट अजून पाहिजे. सप्लायर कंपनी म्हणते ठीक आहे, आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे डिस्काउंट देऊ, पण आमची पण अपेक्षा आहे की तुम्ही हे टार्गेट कंप्लीट करायला पाहिजे. आपण डिस्काउंट घेत गेलो, पण इन रिटर्न आपलं जे कॉन्ट्रीब्युशन होतं इन टर्म्स ऑफ कम्प्लिशन ऑफ टार्गेट ते जर आपण करू शकलो नाही तर एक दिवस असा येईल की सप्लायर कंपनी म्हणेल की आम्हाला तुमच्याबरोबर व्यवहार करायचा नाही, कारण तुमची मागणी जास्त आहे पण कॉन्ट्रीब्युशन तुमचं कमी आहे. त्यामुळं नात्या जर सुदृढ बनवायचं असेल तर बिकम अ कॉन्ट्रीब्युटर दॅन अ कन्झ्युमर. मुद्दा क्रमांक 2, रिमेंबर रिलेशनशिप ऑल्सो नीड्स मेंटेनन्स. आपल्या सगळ्यांकडे 2 व्हीलर असेल, काही जणांकडे 4 व्हीलर असेल. आपण काय करतो, सातत्याने त्या 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरचा मेंटेनन्स आपल्याला करावा लागतो. गाडी असेल तर गाडीचं दर 3 महिन्यांनी सर्व्हिसिंग करावं लागतं, ऑइल चेंज करावं लागतं, रिपेरिंग असेल ते करावं लागतं, डेंटिंग पेंटिंग करावं लागतं. म्हणजेच काय करावं लागतं तर त्या कारचा किंवा 2 व्हीलरचा आपल्याला सातत्याने मेंटेनन्स करावा लागतो. आपलं घर असतं, त्या घरामध्ये आपण राहतो, त्या घराचं देखील आपल्याला सातत्याने मेंटेनन्स करावा लागतो. मग घराचा मेंटेनन्स आपण कशा पद्धतीने करतो तर घराला रंगरंगोटी करावी लागते, डागडुजी करावी लागते, घरामध्ये सारखी आवरावरी करावी लागते, म्हणजे घराचा मेंटेनन्स, घराचा हायजीन मेंटेन होतं. आपलं शरीराचा सुद्धा मेंटेनन्स आपल्याला करावा लागतो. सातत्याने रोज आपल्याला व्यायाम करावा लागतो, आवश्यक ती विश्रांती आपल्याला घ्यावी लागते, त्याचबरोबर योग्य तो आहार आपल्याला घ्यावा लागतो. या तिन्ही गोष्टींचं जर कॉम्बिनेशन आपण केलं तर आपलं शरीर जे आहे ते सुदृढ राहू शकतं. अदरवाईज शरीराला व्याधी जडतात, शरीर कमजोर होतं. नात्याच्या बाबतीत सुद्धा फ्रेंड्स असंच काहीतरी आहे. नात्याला सुद्धा गरज आहे मेंटेनन्सची. मग नात्यामधला मेंटेनन्स आपण कशा पद्धतीने करू शकतो तर नात्यामधला मेंटेनन्स आपण करू शकतो कौतुक करून. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचं कौतुक करायला शिका, ॲप्रिशिएट करा. त्या गोष्टींबद्दल तुम्ही चांगले शब्द, चांगल्या भावना व्यक्त करा. त्या गोष्टींबद्दल, छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा नात्यामध्ये शाबासकीची थाप द्यायला शिका. नात्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करून आपण मेंटेनन्स करू शकतो. कृतज्ञता व्यक्त करा आपल्या नातेवाईकांबद्दल, कृतज्ञता व्यक्त करा आपल्या स्टाफबद्दल, कृतज्ञता व्यक्त करा आपल्या सप्लायरबद्दल, कृतज्ञता व्यक्त करत जा आपल्या कस्टमर बरोबर. नात्याचा मेंटेनन्स करण्याच्या दृष्टीने आपल्याला नात्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नात्यामध्ये सातत्याने प्रेम व्यक्त करणं गरजेचं असतं. नात्यामध्ये सातत्याने वेळ देणं गरजेचं असतं. नात्यामध्ये सातत्याने संवाद साधणं गरजेचं असतं. तर या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नात्यामध्ये या गोष्टींमुळं नात्यामध्ये मेंटेनन्स होतो आणि हा मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, मेंटेनन्स ही अशी गोष्ट असते की जी सातत्याने करावी लागते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी वर्षभरापूर्वी ही गोष्ट केली होती, 5 वर्षापूर्वी ही गोष्ट केली होती. चालणार नाही. तुम्हाला नातं जर बळकट करायचं असेल, नातं टिकवायचं असेल, नातं सुदृढ करायचं असेल तर ह्या छोट्या गोष्टींचा मेंटेनन्स हा तुमच्याकडून कायम व्हायला पाहिजे. सो आपण हा मुद्दा बघितला की रिलेशनशिप ऑल्सो नीड्स मेंटेनन्स. यानंतर वळूयात मुद्दा क्रमांक 3 कडे.
अंडरस्टँड अदर पर्सन्स पर्स्पेक्टिव्ह. ऑलवेज अंडरस्टँड अदर पर्सन्स पर्स्पेक्टिव्ह. एखादा प्रसंग घडतो, एखादी चर्चा घडते आणि या चर्चेमध्ये प्रसंगामध्ये दोन व्यक्ती इन्व्हॉल्ड असतात. ज्या पद्धतीने त्या प्रसंगाबद्दल, त्या चर्चेबद्दल माझा एक मतप्रवाह असतो, माझा एक विचार असतो, माझी एक धारणा असते, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, लक्षात घ्या त्याच पद्धतीचा विचार दुसरा माणूस पण करत असतो. तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करत असतो, त्याच्या मनात पण काही वेगळी धारणा असू शकते. आपल्याला जर आपलं नातं बळकट करायचं असेल तर आपण ज्या पद्धतीने आपला विचार करतो त्या पद्धतीने समोरची व्यक्ती देखील काय विचार करत असेल याचा विचार आपल्याला करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण आपल्या बरोबरच समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा देखील विचार करतो, ती व्यक्ती काय पद्धतीने विचार करत असेल या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस नात्यामधली कटुता जी आहे ती कमी होते आणि नातं हे सुदृढ व्हायला मदत होते. एक उदाहरण देतो की रात्रीची 11 वाजताची वेळ आहे, मुलगा घराची बेल वाजवतो, आई दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्यानंतर आई एकदम चिडते त्याच्यावर की रात्रीची 11ची वेळ आहे, एवढ्या उशिरा घरात कसं काय आला, तुला तुझी काळजी नाही का, तुला माझी काळजी नाही का, काही वाईट घडलं असतं तर काय झालं असतं, तू सदा एक फोन कॉल सुद्धा केला नाही आहे, तुझं आता शिक्षणाचं वय आहे, तू कुठं रात्री 11 वाजेपर्यंत फिरत असतो वगैरे वगैरे. मुलगा विचार करतो की आईनी मला कुठेही विचारायला चान्स नाही दिला की तू कुठं गेला होतास. काही न विचारता आई एकदम चिडली. मी तर कुठे गेलो होतो तर मी चांगल्या गोष्टीसाठी बाहेर पडलो होतो, मी समाजकार्यासाठी बाहेर पडलो होतो, गणपती मंडळाची मीटिंग होती, गणेशोत्सवाची तयारी चालू आहे त्याच्यासाठी मी गेलो होतो, मी कोणत्या वैयक्तिक स्वार्थासाठी बाहेर गेलो नव्हतो, मी कोणत्या चैनीच्या गोष्टीसाठी बाहेर गेलो नव्हतो, मी माझ्या फायद्यासाठी बाहेर गेलो नव्हतो. हा विचार मुलगा करतो. नात्यामध्ये जर कटुता कमी करायची असेल, जर नात्यामध्ये स्ट्रेस कमी करायचा असेल तर दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं आहे. मुलांनी विचार करायला पाहिजे की आई काय पद्धतीने विचार करते. मग ज्यावेळेस मुलगा विचार करतो की आई काय पद्धतीने विचार करते, ज्यावेळेस आईच्या भावना काय आहेत ह्याच्या ज्यावेळेस मुलगा विचार करतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की आईसुद्धा बरोबर आहे. लक्षात घ्या अनेक प्रसंगामध्ये असं होतं की दोन्ही व्यक्ती बरोबर असतात, फक्त दोन्हीच्या विचार करण्याची पद्धती दोन्ही व्यक्तींच्या वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळं कुठे ना कुठं कॉन्फ्लिक्ट नात्यामध्ये तयार होतं. आई विचार करू शकते की आपण मुलाला विचारायला पहिल्यांदा पाहिजे की तो कुठं गेला होता, काय करत होता, आणि मग ज्यावेळेस आई हा विचार करेल, ज्यावेळेस आई मुलाची बाजू समजून घेईल त्यावेळेस आईला लक्षात येईल की नाही मुलगा चांगल्या कामासाठी गेला होता बाहेर, हरकत नाही आहे. आणि ह्या दोन्ही बाजूने विचार करण्याच्या पद्धतीमुळं नात्यामधला तणाव जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळं खूप गरज आहे टू अंडरस्टँड अदर पर्सन्स पर्स्पेक्टिव्ह. दुसऱ्याच्या मनात सुद्धा काय विचार चालू असेल, त्याची सुद्धा काय भावना आहे, त्याचा सुद्धा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, हा विचार करणं गरजेचं आहे. 99% लोक फसतात. फक्त आपण आपला विचार करतो, आपल्या भावनेचा विचार करतो, समोरच्याची भावना आपल्याला लक्षात येत नाही, आपण इग्नोर करतो आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी फ्रिक्शन हे होत जातात. तर बघितलं आत्ता आपण मुद्दा क्रमांक 3. वळूयात मुद्दा क्रमांक 4 कडे. ट्रीट मेन अँड वुमेन इक्वल. स्त्री आणि पुरुष यांना समान माना. आपल्याला माहिती आहे आपली हिंदू संस्कृती फार प्राचीन आहे, हजारो वर्षाची इतिहास आपल्या या हिंदू संस्कृतीला आहे आणि ह्या संस्कृतीमध्ये देखील अनेक वेळा असे दाखले मिळालेले आहेत की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. असे अनेक दाखले आपल्याला इतिहासामध्ये मिळालेले आहेत. हजारो वर्षांपूर्वी 2 ताऱ्यांचा शोध लागला होता. ते दोन्ही तारे एकमेकांच्या जवळ आहेत आणि हे तारे जवळ असल्यामुळं ज्याला इंग्लिशमध्ये ट्विन स्टार्स म्हणतात, तर त्यापैकी एका ताऱ्याला नाव दिलं गेलं होतं त्यावेळेस अरुंधती आणि दुसऱ्या ताऱ्याला नाव दिलं गेलं होतं वसिष्ठ. म्हणजे नवरा बायकोचं नाव हे दोन्ही ताऱ्यांना दिलं गेलं होतं. ही गोष्ट घडली आहे काही हजार वर्षांपूर्वी. फक्त पुरुषांची नावं ताऱ्यांना नव्हती गेली तर नवरा आणि बायकोचं दोघांचंही नाव एक ताऱ्याला दिलं गेलं होतं. लक्षात घ्या आज स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून लढत आहे. आज ज्या पद्धतीने पुरुष हे बिझनेस असेल, व्यवसाय असेल, उद्योग क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की ज्यामध्ये स्त्रिया या पुरुषांबरोबर नाही आहे. एवढंच काय, पण ज्यावेळेस पुरुष हा बाहेर जाऊन अर्थार्जन करत असतो त्यावेळेस स्त्री ही घरामध्ये घर सांभाळत असते की जे सुद्धा फार मोठं काम आहे. मुलांना घडवणं असेल, घराची काळजी घेणं असेल, पॅरेंट्सची काळजी घेणं असेल, असे बरेच रोल स्त्री ही प्ले करत असते आणि या दोन्हीमुळंच संसार हा चालू असतो, दोन्हीमुळंच बऱ्याच गोष्टी चालू असतात. आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण पुरुष हा विषय लक्षात घेतो तेव्हा स्त्रीसुद्धा लक्षात घेतली गेली पाहिजे, तिचेसुद्धा प्रयत्न लक्षात घेतले गेले पाहिजे. आणि त्यामुळं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ह्यापुढं रिलेशनशिपमध्ये स्त्री आणि पुरुष यांना समान माना.
ज्या पद्धतीने स्त्रिया या पुरुषांना आदर देतात आहे त्याच पद्धतीने पुरुषांनी देखील शिकलं पाहिजे स्त्रियांना सेम आदर देण्याचा. त्यामुळं ऑलवेज रिस्पेक्ट इच अदर. पुरुषांनी आणि स्त्रियांनी आता यापुढं एकमेकांना समान मानायला पाहिजे. हा बघितला आपण मुद्दा क्रमांक 4. वळूयात मुद्दा क्रमांक 5 कडे. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट इज गुड इन अदर पर्सन. प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्तींपेक्षा दुसऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळी असते. आपण म्हणतो ना, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. जगामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्ती यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये वेगवेगळे गुण आहेत, सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष आहेत. जगामधली प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण पण आहेत आणि जगामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये अवगुण सुद्धा आहेत. कोणतीही व्यक्ती आज अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये फक्त गुण आणि गुणच आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला समोरच्या व्यक्तीमधले गुण बघायचे आहेत. आपण काय नाही करायला पाहिजे तर त्या व्यक्तीचे अवगुण आपण इग्नोर करायला पाहिजे. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट इज गुड इन अदर पर्सन. विचार करा, ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीचे गुण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल चांगल्या भावना या आपल्या मनामध्ये निर्माण होत जातात. आपण जर वाईट गुणांकडे बघितलं तर त्या व्यक्तीबद्दल सातत्याने मग आपल्या मनामध्ये काय निर्माण होतं तर वाईट भावना या आपल्या मनामध्ये निर्माण होतात की जे अत्यंत रिलेशनशिपसाठी अत्यंत घातक असू शकेल. ऑलवेज लुक ॲट व्हॉट इज गुड इन अदर पर्सन. समोरच्या व्यक्तीमध्ये ना 100 पैकी 90 वाईट गुण असू शकतात, पण लक्षात घ्या समोरच्या व्यक्तीमध्ये 10 तरी चांगले गुण असू शकतात. मग त्या 10 चांगल्या गुणांवर फोकस करा. तुम्हाला जर असं वाटतंय की राम रावणामध्ये युद्ध होतं, तुम्हाला माहिती आहे राम आणि रावणाचं आपल्यामध्ये शत्रुत्व होतं, आपापसामध्ये प्रचंड प्रमाणावरचं शत्रुत्व होतं. राम रावणाचं युद्ध होतं. राम रावणावर एक बाण चालवतो आणि तो बाण चालवल्यानंतर रावण जमिनीवर कोसळतो आणि मृतप्राय अवस्थेमध्ये तो मरणाला टेकतो. अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यावेळेस देखील प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, रावण हा एक ज्ञानी पुरुष आहे, तू त्याच्याकडे जा आणि काही 4 चांगल्या गोष्टी त्याच्याकडून शिकून ये. विचार करा, एवढं प्रचंड शत्रुत्व होतं तरी देखील रामाने रावणामध्ये काय बघितलं तर काय चांगलं आहे रावणामध्ये हे बघितलं आणि जाता जाता म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा रामाने रावणाशी एक नातं निर्माण केलं, त्याच्याशी चांगलं नातं निर्माण केलं. आणि मला असं वाटतं की एक खूप अतिशय चांगलं उदाहरण त्यांनी आपल्यासमोर ठेवलं. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट इज गुड इन अदर पर्सन. रिलेशनशिपमध्ये गॉसिपिंग अवॉइड करा, रिलेशनशिपमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा, रिलेशनशिपमध्ये संवाद ठेवा, रिलेशनशिपमध्ये खोटेपणा टाळा, रिलेशनशिपमध्ये आपल्या दुसऱ्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट गोष्टी बोलण्याच्या टाळा. जेवढं रिलेशनशिपमध्ये तुम्ही ट्रान्सपरंट व्हाल तेवढं राहाल तेवढं तुमची रिलेशनशिप ही बळकट होणार आहे. वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. मुद्दा क्रमांक 6. ॲक्सेप्ट रिलेशनशिप इन टोटॅलिटी. आपल्याला माहिती आहे की गुलाबाच्या फुलाला काय असतं, गुलाबाचं फूल दिसायला खूप सुंदर असतं पण ते गुलाबाच्या फुलामध्ये सुद्धा काटे असतात. आपल्याला जर गुलाबाचं फूल पाहिजे असेल ना तर त्या फुलाबरोबरचे काटे सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागतात. रिलेशनशिपमध्ये देखील असंच असतं. आपण बघितलं आहे की माझ्यामध्ये गुण आहेत त्याचबरोबर माझ्यामध्ये सुद्धा दोष आहे. आपल्याला हे देखील ॲक्सेप्ट करावं लागेल की समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा गुण असणार आहे आणि समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा दोष असणार आहे. आपण काय करतो बऱ्याच वेळेस की आपण आपल्यामधले अवगुण विसरतो आणि आपण काय करायला जातो तर समोरची व्यक्ती ही मात्र 100% दोषरहित व्हावी, दोषरहित असावी असा विचार आपण सातत्याने करतो आणि समोरच्या व्यक्तीला आपल्यामधले अवगुण आपण तसेच ठेवून समोरच्या व्यक्तीमधील अवगुण काढायचा आपण प्रयत्न करतो आणि तिथंच सगळेजण फसतात. ज्या पद्धतीने आपल्यामध्ये दोष राहणार आहे त्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा दोष राहणार आहे. जगामधली कोणतीही व्यक्ती अशी नसणार आहे की ज्याच्यामध्ये कंप्लीट 100% गुण हे असणार आहे. मग आपण जातो त्या व्यक्तीला बदलायला. लक्षात घ्या, आपल्याला रिलेशनशिपमध्ये गुलाबाबरोबर काटेसुद्धा मिळणार आहे, गुणांबरोबर अवगुणसुद्धा मिळणार आहे. जर नातं टिकवायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीमधले दोषसुद्धा ॲक्सेप्ट करता आले पाहिजे. मग याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला बदलायचंच नाही, त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीमधले दोष काढायचेच नाही आहे. तुम्ही त्या व्यक्तीमधले दोष काढण्यासाठी प्रयत्न करा पण एका लिमिटपर्यंत. ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ती व्यक्ती कोऑपरेट करत नाही आहे किंवा त्या व्यक्तीला बदलायचंच नाही आहे
मग त्यावेळेस त्या गोष्टीवर एनर्जी घालू नका. मग तुम्ही कुठेतरी थांबा आणि ॲक्सेप्ट करा. ते नातं जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करा की ह्या दोषांबरोबरच आपल्याला राहायचं आहे. मग तुमचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. ज्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट ॲक्सेप्ट करतात त्यावेळेस तुमच्या मनावरचा ताण हा 100% कमी होतो. त्यामुळं नात्यामध्ये ॲक्सेप्टन्स जो आहे हा टोटॅलिटीमध्ये असायला पाहिजे. नात्यामध्ये गुणांबरोबर दोषसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करता आले पाहिजे. आपण हा मुद्दा बघितला. वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे ऑलवेज लुक ॲट बिग पिक्चर इन रिलेशनशिप. रिलेशनशिपमध्ये सदैव मोठ्या पिक्चरकडे बघा. ह्या रिलेशनशिप्समुळं आपल्याला कोणता मोठा फायदा होणार आहे त्याकडे तुम्ही बघा. तुम्ही सप्लायर कंपनीबरोबरच्या रिलेशनशिपबद्दलचा विचार करत असाल तर चांगल्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला काय मिळू शकतं, तर एक चांगली पर्चेसिंग प्राईस मिळू शकते, कंपनीकडून सपोर्ट चांगला मिळू शकतो. तुम्ही ग्राहकाबरोबरच्या रिलेशनशिपबद्दलचा विचार करत असाल तर चांगल्या रिलेशनशिपमुळं ग्राहक सातत्याने तुमच्याकडून माल खरेदी करायला येईल. तुम्ही नवरा बायकोच्या रिलेशनशिपबद्दल जर विचार करत असाल तर मोठ्या पिक्चरमुळं कडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मोठा बेनिफिट काय होईल, तर तुमचं नवरा बायकोचं नातं, वैवाहिक जीवन हे सुखी होईल. त्यामुळे ऑलवेज लुक ॲट बिग पिक्चर इन लाईफ. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या पिक्चरकडे बघतात ना त्यावेळेस छोटे मतभेद, छोट्या कुरबुरी, छोटी भांडणं ही तुम्हाला खुजी वाटायला लागतात आणि ती तशीच वाटायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की नात्यामध्ये कधी कुरबुरी होऊ नये, नात्यामध्ये कधी भांडणं होणार नाही, नात्यामध्ये कधी मतभेद होणार नाही. नात्यामध्ये या सगळ्या गोष्टी 100% होणार, पण त्याला तुम्ही महत्त्व कमी देणार. अदरवाईज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलं तर मग 100% नात्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळे छोट्या गोष्टी छोट्याच ठेवा. ऑलवेज लुक ॲट बिग पिक्चर. मी माझ्या ग्राहकाबरोबर संभाषण करतोय असं विचार करा आणि हा तो ग्राहक जो आहे हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ग्राहक आहे. ती रिलेशनशिप त्या ग्राहकाबरोबरची माझी खूप महत्त्वाची आहे. हा ग्राहक माझ्याकडून सातत्याने माल खरेदी करतोय. पण ज्या वेळेस तो ग्राहक एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपल्याशी कटुतेने बोलतो, काहीतरी चुकीचं बोलतो, त्यावेळेस आपल्यापुढं 2 पर्याय असतात. पर्याय क्रमांक 1, मनातला अहंकार जागृत करणं, राग जागृत करणं आणि त्या ग्राहकाला उलट उत्तर देणं, किंवा मनामध्ये एक निश्चय करणं की मला ह्या ग्राहकाशी संबंध ठेवायचा नाही आहे, यापुढं या ग्राहकाला मी माल देणार नाही. हा ऑप्शन तुमच्यापुढे एक असू शकतो. यामुळं ड्रॉबॅक काय होणार आहे, तर त्या ग्राहकाशी असलेलं तुमचं नातं हे कायमचं तुटून जाणार आहे. किंवा ह्याकडे तुम्ही ह्या दृष्टीने पण बघू शकतात की तो माझा ग्राहक व्हॅल्युएबल आहे, हा माझ्याकडून सातत्याने माल खरेदी करतोय, त्यांनी ठीक आहे थोडं कटू बोलला आहे, तो माझ्याशी काही वाईट शब्द बोलला आहे, पण मी लुकिंग ॲट बिग पिक्चर, मी या गोष्टीला इग्नोर करेन आणि मी माझ्या ग्राहकाला माल देईन, मी माझ्या ग्राहकाशी रिस्पेक्टफुली वागेन. हा देखील विचार तुम्ही करू शकतात. जर ह्या पद्धतीने गेला तर ग्राहकाशी असलेलं तुमचं नातं हे कायम राहू शकतं आणि जो बिझनेस तुमचा त्या ग्राहकाशी चालू आहे तो त्याच पद्धतीने चालू राहू शकतो. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये ऑलवेज लुक ॲट बिग पिक्चर. रिलेशनशिपचा सगळ्यात मोठा शत्रू जर असेल तर तो आहे अहंकार. जर तुम्हाला नातं हे टिकवायचं असेल, नात्याशी संबंध दृढ करायचे असतील तर अहंकाराला बाजूला ठेवावं लागेल. याचा अर्थ असा नाही की तुमची त्या नात्यामध्ये कधीच भांडणं होणार नाही, कधीच मतभेद होणार नाही, कधीच डिसॲग्रीमेंट होणार नाही. सगळ्या गोष्टी होणार, भांडणं होणार, मतभेद होणार, कुरबुरी होणार, होऊ द्या. या होणं हा प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्या ज्या घटना घडत आहेत याला एक शेल्फ लाईफ द्या. की मी जर चिडलो आहे, माझं कोणाशी मतभेद झालेत, माझ्या स्टाफशी मतभेद झालेत, मी चिडलो आहे, तर त्याला एक शेल्फ लाईफ द्या. मी चिडेन 5 मिनिटासाठी, मी चिडेन अर्ध्या तासासाठी, मी राग व्यक्त करेन, मनामध्ये चिडेल, अबोला धरेन अर्ध्या दिवसासाठी, 1 दिवसासाठी, पण त्याला एक शेल्फ लाईफ द्या. आणि त्या 5 मिनिटानंतर, त्या अर्ध्या तासानंतर, त्या अर्ध्या दिवसानंतर किंवा त्या 1 दिवसानंतर परत तुम्ही नॉर्मलला यायला शिका. मतभेद होणार, नात्यामध्ये कुरबुरिया होत जाणार, नात्यामध्ये डिसॲग्रीमेंट्स होत राहणार. हा प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्याला किती महत्त्व द्यायचं, किती इगो इन्व्हॉल्व करायचा, ह्याला किती ताणायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ह्या सगळ्या जरी गोष्टी घडल्या तरी अशा काही गोष्टी तुम्ही करा की ज्या केल्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीतून लगेच बाहेर येऊ शकाल आणि परत तुम्ही तुमचं नातं हे आहे तसं चालू ठेवू शकाल. त्यामुळं इगोला कंट्रोलमध्ये ठेवा. जेवढा इगो जास्त तेवढे नात्यामधले कॉम्प्लिकेशन्स जास्त. वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. मुद्दा क्रमांक 8, गिव्ह रिस्पेक्ट अँड गेट रिस्पेक्ट. लक्षात घ्या, आपण जे पेरतो तेच उगवतं. हेच नात्याला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. तुम्ही नात्यामध्ये जर प्रेम पेरलं तर प्रेम उगवेल. तुम्ही नात्यामध्ये सन्मान पेरला तर सन्मान उगवेल. तुम्ही नात्यामध्ये काळजी पेरली तर काळजी उगवेल. तुम्ही नात्यामध्ये जर चांगल्या गोष्टी पेरल्या तर चांगल्या गोष्टीच उगवणार आहेत.
पण या उलट जर आपण नात्यामध्ये अहंकार पेरला तर अहंकार उगवणार आहे, नात्यामध्ये खोटेपणा पेरला तर खोटेपणाच उगवणार आहे, नात्यामध्ये वाईट शब्द पेरले तर वाईट शब्दच उगवणार आहेत. आपण एक बी लावतो, सफरचंदाचं बी लावतो. मग सफरचंदाचं बी लावल्यानंतर फळ कोणतं येणार हो त्याला? अर्थात सफरचंदाचंच फळ येणार. असं होणार नाही आहे की आपण सफरचंदाचं बी लावणार आहोत आणि त्या सफरचंदाच्या बियाला आंब्याचं फळ आहे, ते सफरचंदाच्या झाडाला आंब्याचं फळ येणार, असं होणार नाही आहे. फळ हे सफरचंदाचंच येणार आहे. जे उगवणार आपण पेरणार आहे तेच उगवणार आहे. जर आपल्याला आंबे पाहिजे असतील तर आंब्याचंच बी आपल्याला लावावं लागणार आहे. तर हे होते 8 मुद्दे की ज्या मुद्द्यांच्या आधारे 100% तुम्ही रिलेशनशिपला ग्रेट रिलेशनशिप बनवू शकतात, तुम्ही नात्याला सुदृढ नातं बनवू शकतात, तुम्ही नातं हे घट्ट आणि बळकट बनवू शकतात. या 8 मुद्द्यांच्या आधारे या टिप्स फॉलो करा. मला पूर्ण खात्री आहे की या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर 100% तुम्ही एक ग्रेट रिलेशनशिप डेव्हलप करू शकाल.